चालणार बाबू, करणं तयारी पटपट. आता काय राहिलं रे? याची भाजी. पण सगळ्यात अगोदर मी आयुषची तयारी करून देतो. याची तयारी झाली, आता चहा ब्रेड खाऊ राहिला हा. झालं करतीय? झालं काय? आटप ना, पाहिजे किती वाजे सारे लेकर शाळेत गेले ना. झालं ना तयारी? झालं. पाय ना सरळ फक्त तेल नाही लावलं. तेल कमी लावून ते पटकन एवढी पोळी उठी पहिले. आज एवढा उशीर झाला लेकराले शाळेत जायसाठी. त्याला उठा उठा म्हणतो तो उठत नाही. जे जे फॅनची हवा लागते ते झोपतात. आता झाला उशीर शाळेले. आता बसले, आता घाई 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 चहा पितीन, बिस्किट खातीन, बिरेट खातीन. त्याच्यासाठी केल्या आता 2 पोळ्या. लगे आता करतो भेंडीची भाजी. पण सगळ्यात अगोदर मी आयुषची तयारी करून देतो. याची तयारी झाली, आता चहा ब्रेड खाऊ राहिला हा. सॉक्स राहिला का एक घाल्याचा? चल घाल. थांब रे. याचा पाय अजून किती मतलब मिजायचं काम चालू आहे. आता फक्त सॉक्स पायात त्याने टाइम गमावला. आता बूट घालू राहिला. मग म्हणे नेऊन द्या. बूट घालून आण दे बरं. टाक पण जाणून टाइमपास करता जाणून. हा हाय ते बरोबर. पैदलच जाऊ ऱ्या. अरे पैदल झालं. पैदल पेट्रोल महाग झालं ना. पेट्रोल भेटून नाही राहिलं ना. चला चालला आता आमचा आयुष आरुष दोन्ही पण चालले आता शाळेत. हो ना, चाललो ना आम्ही. थंडी होऊ देते पोळी. हे घे रे सॉक्स. मम्मा तुला एक वेळ शेडलाच पडलो मग त्या दिवशी आल्या. चालणार बाबू, करणं तयारी पटपट. आता काय राहिलं रे? तर मंडळी चला आपण करू आता भेंडीची भाजी. भेंडीची भाजी करायसाठी मी आधी काय केलं होतं, हे भेंडे जे दिसतात ना अगोदर मस्त चकचक धुवून घेतले आणि उन्हात वाळू टाकले. नाही तर मग फॅन खाली टाकले चालतात. फक्त याच्यावरचं जे पाणी आपण धुतल्याच्या नंतर जे पाणी असते ते सर्व सोकलं पाहिजे. अशी एकसारखी भेंडी घेऊन घ्यायची आणि अशी याचे मागचे आणि असे पुढचे भाग काढून टाकायच्यात आपल्याला. आता या भेंडीचे आपण बारीक बारीक तुकडे करून घेऊ या पद्धतीनं. अशी भेंडी आपल्याला कापून घ्यायची आहे. तर चला भेंडी आपली मस्त कापून झाली. एका इकडे कांदे घेतले, लसूण घेतला, कढीपत्ता घेतला, एक मिरची घेतली, लिंबू पण पाहिजे आपल्याला. तर लिंबू कायसाठी पाहिजे ते पण सांगतो तुम्हाला. तर सगळ्यात अगोदर मी हे 3 कांदे जाडे जाडे कापून घेतो. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सगळ्यात अगोदर आपण कांदे कापून घेऊ. कांदा थोडासा जाडा जाडा कापून घेऊ. कधी पण भेंडीच्या भाजीत कांदा थोडासा शिल्लक घ्यायचा, म्हणजे काय होते भेंडीची भाजी एकदम चवदार होते कांदा टाकला की. कढई चुलीवर ठेवून घेऊ. लसण घेतला, लसणाचे 4-5 असे कळ्या काढून घेतो त्याचे फोत्र.
लसण ठेसून घेऊ. लसण ठेसून घेतला. आता शेंगदाणे पण थोडेसेच घ्यायचे, 1 चम्मच भाजून घेतले. आता मस्त जाडे जाडे कुटून घेऊ. सर्व साहित्य तयार झालं. आता टाकू कढईत तेल. 2 वाफ तेल टाकून घेतलं. तेलाले मस्त कळकळ गरम होऊ दे. तेल मस्त गरम झालं की लगेच अर्धा चम्मच मोहरी टाकून घेऊ. मोहरी मस्त तळतळू द्यायची. जिरं पण टाकून घेतलं. आता टाकू आपण याच्यात कांदा. मस्त जाडजाड कापून घेतला. आता परतून घेऊ लाल होईपर्यंत. कढीपत्ता पण टाकून घेऊ. आता टाकून घेऊ लसण. आता लसणातला कच्चेपणा जाईपर्यंत मस्त परतून घेऊ. कांदा मस्त लाल झाला. आता टाकून घेऊ भेंडी. भेंडी मस्त परतून घेऊ. भेंडी मस्त परतून झाली. आता टाकू आपण याच्यात 1 हिरवी मिरची. मस्त 2 भागात कापून घेतली, 2 तुकडे केले. आता एक वेळ मस्त भेंडी परतून घेऊ. भेंडीले मस्त डाग लागू राहिले. आता ठेवू 2 मिनिटं झाकण. चला 2 मिनिटं झाले. झाकण काढून घेऊ. भेंडी मस्त अशी भेंडीले डाग लागले होता दिसत असेल. भेंडी मस्त शिजली आपली झाकण ठेवता बरोबर. आता एका इकडे मी लिंबू कापून घेतलं. लिंबाचा रस टाकून देऊ. लिंबाच्या रसानं याच्यातला जो चिकटपणा असते तो निघून जाते. 1 चम्मच असा रस टाकून घ्यायचा. घेऊ मसाले. थोडंसं मीठ टाकून घेऊ, अर्धा चम्मच. हळद अर्धा चम्मच. धने पावडर अर्धा चम्मच. गरम मसाला अर्धा चम्मच. मिरची पावडर चवीनुसार. आता मस्त परतून घेऊ. घेतला जाळ करून घेतो. तर मग ते मिरची पावडर आपण जे मसाले टाकलेले ते तळून जातात. आता टाकू फक्त 1च चम्मच आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे, जास्त नाही टाकायचा. आता मग आवडला तर टाका. आता मस्त परतून घेऊ एक वेळ. चुलीतला जाळ एकदम कमी करून घेतला. संबारही मस्त परतून घेऊ. आता 2 मिनिटं झाकण ठेवून देऊ आपण मस्त भेंडीवर. 2 मिनिटं मस्त कमी जावावर मी भेंडी शिजून घेतली. तर पाहू शकता की मस्त अशी मोकळी भेंडी तयार झाली. कुठे चिकट नाही झाली. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. बाय. भेटू आता पुढच्या व्हिडिओत.